सोशल मीडियावर तू सांगितलंस, "अरे, हो. राहुल द्रविड माझे काका आहेत." मग त्याच्या बातम्या अनेक झाल्या आणि मग हे कसं, मग तू लहानपणीचा फोटो येस, शेअर केला. हे येस. सगळं बॅकग्राऊंड लहानपणाचं ते कसं होतं? म्हणजे तू राहुल द्रविड यांना बघत होतीस? काय त्यांचे मॅचेस किंवा घरच्या विविध कार्यक्रमात ते येत असतील. काय हं, काय हं, होतं हं. सगळं ते बॅकग्राऊंड? आम्हाला त्याच्याबद्दल थोडं अधिक जाणून घ्यायचंय या निमित्तानं. नक्कीच. कसं होतं, मी लहान होते, पण तेव्हापासूनच राहुल द्रविडचं करियर हॅज बीन ऑन पीक. म्हणजे येस, येस. त्यामुळे खूप असं घरगुती ह्याच्यामध्ये कधी फार हे नव्हतं. कारण सतत मॅचेस, मॅचेस. सतत काहीतरी हे सुरू असायचं. पण असं आहे की मी म्हटलं तसं की माझे बाबा त्या क्षेत्रात असल्यामुळे खूप वेळेला असं की ते मॅचेसला घेऊन जायचे. मग मला अच्छा. इंटरेस्ट असल्यामुळे मी सोबत जायचे. तिथे गाठीभेटी व्हायच्या. म्हणजे तो जो सोशल मीडियावरचा फोटो आहे, तो अशाच एका मॅचला मी त्यांच्यासोबत तू गेले लाईव्ह मॅचेस असताना. बघितल्या असशील ना त्या? काय आठवणी आहेत? हो. आई गं! म्हणजे खरंच मी तुला सांगू नाही शकत की आपण मी आत्ता बोलताना बोल्ड झालीये. म्हणजे मी ते बघताना तर तो ऑराच वेगळा आहे गं. हं. ॲब्सोल्युटली. म्हणजे मुळातच अ, कलाकार आणि स्पोर्ट्स पर्सन मला असं वाटतं, की या दोघांमधलं जे स्पिरिट आहे ना, एक तर ते कॉमन आहे, ते महत्वाचंही आहे. अगदी. कारण तो जो ऑरा तुम्ही समोर आल्यानंतर एखाद्याचा असतो ना आणि ते इतके मितभाषी आहेत ना, म्हणजे राहुल द्रविड फार कमी बोलतो.